सर, तुम्ही कांद्याला पूर्ण ट्रीटमेंट घेतली आपली. एकरी तुम्ही 1 किलो याप्रमाणे आपण सोडलंय बरोबर. खाली जमिनीतून. बरोबर बरं 3 महिन्यात आपण 3 किलो याला खालून सोडलेलं आहे. बरोबर. तर तुम्हाला कांद्याबरोबर अजून काय डिफरन्स जाणवला सर वेगळा? कांद्याबरोबर म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपली जमीन आणि जमिनीवरती आपण कोणच कार्य करत नाही. बरोबर. आपण फक्त पिकावरती कार्य करतो की बाबा पिकाला काही आजार पडला तर आपण पिकावरती फवारणी करतो. पण जी आपली जमीन आहे आपण काळी आई म्हणतो. तिची आपण मशागत व्यवस्थित करत असताना आपण तिला टोटल रासायनिक देतोय. बरोबर. त्यामुळे ती नापीक बनत चालली आहे. पण तिला उपजाऊ करण्यासाठी मल्टीप्लायर टेक्निक ही खूप छान मी म्हणतोय की कार्य करते आहे. आणि तुम्ही बघत असाल हे मी कालच पाणी भरलेलं आहे. पूर्ण पाणी अजून जमीन ओली आहे, पण जमिनीचा हा जो आहे पूर्ण भुसभुशीतपणा झालेला आहे. कांद्याची साईज माझी सगळ्यांची एकसारखी आहे. पातांची साईज एकसारखी आहे. माना सगळ्यात जाड आहे. आता मी हा कांदा तुम्हाला उपटून दाखवतोय. हे काल रात्री मी पाणी भरलेलं आहे याला. आणि कांदा उपटल्यानंतर हे बघा, माती अजिबात चिटकत नाही याला. माती चिटकत नाही म्हणजे काय झालं सर? जमिनीमध्ये भुसभुशीतपणा खूप वाढलेला आहे. जो आपल्याला भुसभुशीतपणा जो पाहिजे असतो कांदा पिकासाठी, पण जो चिकटपणा जो नाही पाहिजे तो झालेला आहे. हे कांदा मी हा उपटल्यानंतर ही माती पूर्णपणे तुम्ही इझी हाताने काढू शकता. हाताने आणि कुठेही आजची खल जो आपण म्हणतो, गट्टू जो म्हणतो पारा असा हाताला काहीच नाही. लागतो, तो काहीच लागत नाहीये. म्हणजे जमीन भुसभुशीत झाल्यामुळे तुमचा कांद्याची साईज अजून वाढेल का? साईज हा माझा फक्त 26 तारखेची लागवड आहे, 26 नोव्हेंबरची, आणि आज 24 तारीख आहे. 3 महिने पण पूर्ण नाही झालेले आणि माझी ही कांद्याची साईज आणि हा दांडा अजून 1 महिना आहे. 1 महिन्याच्या अवधीत मला तर वाटतं कांदा अजून साईज एकदम व्यवस्थित होईल, कारण हा दांडा अजून खाली मुरायचा आहे आणि जमीन भुसभुशीत असल्यामुळे ती ऑटोमॅटिक ग्रोथ पण होणार कांद्याची जास्त होती. आणि हा एकच कांदा नाही, तुम्ही सगळे कांदे माझे बघू शकता, सगळ्यांची साईज वगैरे सगळ्यांची एकदम ओके आहे. आता एकसारखा प्लॉट आहे सर? एकसारखा टोटल प्लॉट आहे. आता मी जर आतमध्ये उभं राहिलो तर पूर्ण माझ्या हे पाती जे आहेत पूर्ण गुडघे मांडीच्या वरती आलेले आहेत ह्या पाती. बरोबर. सगळ्याच पातींची लेवल जरी तुम्ही बघितली इथून फार शेवटपर्यंत माझ्या कांद्याची साईज सगळ्यांची एकसारखी आहे. काहीच कुठं कमी जास्तपणा नाही. तुम्ही कुठलाही कांदा घ्या मधला, माती हा म्हणजे चिटकूनच राहत नाहीये याला. म्हणजे एवढा भुसभुशीतपणा फक्त 3 महिन्यामध्ये झालेला आहे. आणि सगळ्या कांद्यांची साईज माझी एकदम मस्त आहे. कलर चांगला आहे, दांडा पण चांगला आहे. ओके सर.